अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रावर कारवाईचा धडाका सुरू झाला आहे। याच पार्श्वभूमीवर आज अकोला शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई केली आहे। अकोला शहरातील जठारपेठ चौक परिसरात असलेल्या सुप्रसिद्ध गणेश स्वीट मार्ट येथे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अचानक पाहणी केली। या पाहणी दरम्यान हॉटेल परिसरात अस्वच्छता आढळून आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। अधिकाऱ्यांच्या पाहणीत स्वयंपाकघर, खाद्यपदार्थ तयार करण्याची जागा आणि इतर परिसरातील स्वच्छतेबाबत काही त्रुटी आढळल्याची माहिती आहे। या प्रकरणी संबंधित हॉटेल व्यवस्थापनाला अन्न व औषध प्रशासन विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे। विशेष म्हणजे हॉटेलची संपूर्ण स्वच्छता करून आवश्यक नियमांचे पालन होईपर्यंत हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले आहेत। त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या या कारवाईने शहरातील हॉटेल आणि खाद्यपदार्थ व्यावसायिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे। नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा स्पष्ट संदेश या कारवाईतून प्रशासनाने दिला आहे। दरम्यान शहरातील इतर हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रावरही अशाच प्रकारच्या कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दिनांक 15/7/2026 रोजी आम्ही श्री गणेश स्वीट मार्ट जठारपेठ अकोला यात आस्थापनेची तपासणी केली। तपासणीमध्ये अन्न सुरक्षा कायद्याच्या विविध तरतुदीचे भंग असल्याचे आढळून आलेले आहे। त्या अनुषंगी आम्ही अन्न व्यावसायिकास व्यवसाय बंद करून त्वरित दिलेल्या सुधारणाची पूर्तता करण्याचे आदेशित केले आहे। आणि काय आढळलं नेमकं? अस्वच्छता, अन्नपदार्थ तयार करण्याच्या जागी अस्वच्छता असणे, तेलकटपणा किंवा काजळी चढलेली आहे सर्व ठिकाणी, खरेदी बिलांची उपलब्धता नव्हती त्यांच्याकडे, चिमणी, एक्झॉस्ट चिमणी वगैरे त्या खराब आहेत, त्या अशा अनेक गोष्टी आहेत। पाण्याचा रिपोर्ट नाही आहे, पेस्ट कंट्रोल नाही आहे। त्या गोष्टीच्या अनुषंगे आम्ही त्यांना पूर्तता तपासणी अहवालाची पूर्तता करेपर्यंत व्यवसाय बंद करण्याचे। यापूर्वी नोटीस दिली होती? यापूर्वी नोटीस नाही, तपासणीच करण्यात आली होती। त्यांना वेळ दिला होता आपण। आता आपण त्यांना डायरेक्ट ॲक्शन घेऊन आपण त्यांना सुधारण्याची संधी दिली होती। आता काय कारवाई आहे? आता आपण त्यांना व्यवसाय बंद करून त्वरित सुधारणा करण्याचे आदेशित केले। सील बंद करणार आहे? सील बंद तसं म्हणत नाही, पण व्यवसाय बंद करायचं, त्यांना उघडावं लागेल ना साफसफाई करण्यासाठी। ठीक आहे। न्यूज एक्सप्रेस करिता प्रतिनिधी नौशाद पटेल, अकोला।